Students, in the previous video, uh, we have seen the summary of the first stanza of the poem, If, the poem by Rudyard Kipling. Now, we are going to learn and enjoy the thoughts of given by poet to his son. What advices he is giving, we have to see. So I am reading the poem. If you can dream and not make dreams your master, if you can think and not make thoughts your aim, if you can meet with triumph and disaster and treat those two impostors just the same, if you can bear to hear the truth you have spoken, twisted by knaves to make a trap for fools, or watch the things you gave your life to broken and stoop to build them with worn out tools. Now, I am going to tell you the meaning of new. So, in the first line, the word is dream. Dream means swapna in Marathi. Then, in second line, there is word think म्हणजे विचार करणं आणि त्याचबरोबर थॉट्स असा शब्द आलाय. थॉट्स म्हणजे विचार. थिंकचा भूतकाळ थॉट येतो, तो विचार केला अर्थाने येतो आणि हा थॉट आहे तो नाम थॉट या अर्थाने आलाय. एम म्हणजे ध्येय. त्यानंतर थर्ड लाईन मध्ये ट्राइम्फ, TRIUMPH, ट्राइम्फ म्हणजे विजय किंवा एखादी सुखद गोष्ट. आणि डिझास्टर म्हणजे दुःखद घटना किंवा आपल्यावर आलेलं संकट असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर इम्पोस्टर नावाचा ठळक अक्षरातला शब्द आहे पहा. इम्पोस्टर म्हणजे एखादी आपल्याला फसवणारी व्यक्ती, त्याला इम्पोस्टर म्हणतात. त्यानंतर ट्रुथ म्हणजे सत्य. त्यानंतर ट्विस्टेड बाय न्यूज म्हणजे अप्रामाणिक लोकांच्याकडून एखाद्या गोष्टीचा चुकीचा अर्थ लावला जाणं. त्यानंतर फुल म्हणजे माहिती आहे तुम्हाला, मूर्ख. त्यानंतर ब्रोकन म्हणजे ब्रेकचा भूतकाळ तिसरं रूप ब्रोकन आहे. ब्रेक, ब्रोक, ब्रोकन. ब्रेक म्हणजे तुटणे, मोडणे. ब्रोकन म्हणजे तोडलं जाणं. आणि त्यानंतर बिल्डेम म्हणजे पुन्हा निर्मिती करणं. आणि वॉर्न आउट टूल्स याचा अर्थ होतो झिजून गेलेली हत्यार. ओके, नाउ वी विल सी द समरी ऑफ दिस स्टांजा. इफ यू कॅन ड्रीम अँड नॉट मेक युअर ड्रीम्स युअर मास्टर, इफ यू कॅन थिंक अँड नॉट मेक थॉट्स युअर एम, या दोन ओळींचा अर्थ असा होतो की तुम्ही जर स्वप्न पाहत असाल परंतु या स्वप्नांना तुमच्या मनावर हाबी होऊन दिलं नाही, तर स्वप्नांना तुमच्या मनावर संपूर्णपणे स्वप्नांनीच ताबा घेतला नाही तर, आणि जर तुम्ही विचार करत असाल आणि तुमचे विचार आहेत, विचार म्हणजे तुमचं ध्येय बनले नाहीत तर तू एक चांगला मुलगा होशील माझ्या मुला, एक सद्गुणी संतुलित व्यक्तिमत्वाचा मुलगा होशील माझ्या मुला, असं कवी या दोन ओळीमध्ये म्हणतो. यू कॅन मीट विथ ट्रायम्फ अँड डिझास्टर अँड ट्रीट दोज टू इम्पोस्टर्स जस्ट द सेम. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये मिळालेले विजय आहेत. ट्रायम्फचा एक अर्थ विजय पण होतो. तुमच्या जीवनामध्ये मिळालेले विजय किंवा आनंद आहेत, त्याचबरोबर तुमच्या जीवनात आलेल्या, तुमच्या वाट्याला आलेले दुःख किंवा संकट आहेत, ह्या दोनही गोष्टींना तुम्ही सेम वागणूक दिली तर, म्हणजे कधी कधी काय होतं, आपण विजयानं हुरळून जातो तर दुःखानं, संकटानं खचून जातो, पराजयानं खचून जातो. पण तुम्हाला विजय मिळाला किंवा पराजय मिळाला किंवा जीवनामध्ये सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टीतलं काहीही मिळालं तरी या दोन्हीशी वागताना सेम पद्धतीनं
अगदी त्यांना इक्वल ट्रीटमेंट जर तुम्ही देऊ शकलात तर तुम्ही जीवनात यशस्वी व्हाल. म्हणजे दुःखानं खचून जायचं नाही आणि आनंदानं हुरळून जायचं नाही. असं जर झालं तर तुम्ही एक चांगला नागरिक बनाल. इफ यू कॅन बिअर टू हिअर द ट्रुथ यू हॅव स्पोकन, ट्विस्टेड बाय नेव्ज टू मेक अ ट्रॅप फॉर फुल्स. आणि तुम्ही बोललं गेलं सत्य, जे तुम्ही सत्य बोललेलं आहे ते सत्य पाळण्याची ताकद तुमच्यामध्ये असेल तर, म्हणजे बोले तैसा चाले तुमची वृत्ती असेल तर, आणि तुम्ही बोलल्या गेलेल्या सत्य गोष्टीचा लोकांनी चुकीचा वापर करून अप्रामाणिक लोकांनी बनवलेल्या सापळ्यामध्ये तुम्ही बोललेल्या सत्य गोष्टीचा चुकीचा अर्थ वापरून त्यांना मूर्ख माणसांना जर अडकवलं जात असेल, ते सहन करण्याची ताकद ही तुमच्यामध्ये असली पाहिजे. Or watch the things you gave your life to broken and stoop to build him with worn out tools. आणि तुम्ही ज्या गोष्टीसाठी तुमचं संपूर्ण आयुष्य व्यतीत केलेलं असतं किंवा भरपूर कष्ट केलेले असतात आणि ती गोष्ट तुमच्या डोळ्यात देखत नष्ट होताना तुम्हाला दिसते, तेव्हा पुन्हा एकदा प्रयत्न करून तुम्ही त्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. किंवा झिजून गेलेली हत्यार आहेत, त्या हत्यारांचा वापर करून तुम्ही विजय मिळवला पाहिजे. म्हणजे उदाहरणच सांगायचं झालं तर 1962 ला भारत चीन युद्ध झालं आणि या भारत चीन युद्धाच्या वेळेला ऐन वेळेला भारतीय सैन्य अतिशय प्राणपणानं लढत होतं, पण दारुगोळा संपला आणि आता भारत हारतो का काय असं परिस्थिती निर्माण झालेली होती. आणि तेव्हा देशाचे संरक्षण मंत्री हे होते यशवंतराव चव्हाण, की जे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. आणि त्या यशवंतराव चव्हाणांनी एक अतिशय जबरदस्त व्याख्यान केलं आणि सैनिकांना प्रोत्साहन दिलं. आणि सैनिक आपल्या भारताच्या अस्मितेसाठी दारुगोळा संपलेला असताना बंदुकीची नळकांडी हातात धरून उलटी बंदूक धरून चिनी सैनिक त्यांच्यावर धावून गेले आणि प्राणपणानं लढले आणि भारतानं त्या भारत चीन युद्धामध्ये विजय मिळवला. म्हणजे झिजून गेलेल्या हत्यारांनिशी, निरुपयोगी हत्यारांनिशी सैनिक लढले. म्हणजे असं गर्भगळीत न होता आपल्याला समोर आलेली एखादी गोष्ट, भरपूर कष्ट केलेली गोष्ट आपल्या डोळ्यात देखत नष्ट झाली म्हणजे जीवनाचा अंत नव्हे, हे माणसानं लक्षात ठेवलं पाहिजे. पॉझिटिव्ह थिंकिंग केलं तर आपण आणखी अनेक गोष्टी जीवनामध्ये पाहू शकतो. ओके, लेट्स मूव्ह टू द स्टॅन्झा नंबर 3 नाव. Students, now we are going to concentrate our attention on stanza number 3. The stanza number 3, first of all I will read. You have to look carefully in your book. If you can talk with crowds and keep your virtue, or walk with kings nor lose the common touch, if neither foes nor loving friends can hurt you, if all men count with you but none too much, if you can fill the unforgiving minute with 60 seconds worth of distance run, yours is the earth and everything that is in it, and which is more, you shall be a man, my son. Rudyard Kipling. Now, students, first of all, see the new words. Crowd means people, the group of people, गर्दी आपण म्हणतो त्याला. Keep your virtue म्हणजे सद्गुण जपून ठेवणे. Then lose the common touch म्हणजे सर्वसामान्य माणसाचा संपर्क हरवून बसणं. त्यानंतर तिसऱ्या ओळीमध्ये फो नावाचा शब्द आहे. फो म्हणजे एनिमी म्हणजे शत्रू. हर्ट म्हणजे इजा पोचवणं. काउंट विथ यू म्हणजे तुमची च्या बरोबर मोजदाद करणं किंवा च्यामध्ये तुमची गणना करणं. अनफॉरगिव्हिंग मिनिट याचा अर्थ होतो अविस्मरणीय क्षण. देन 60 सेकंड वर्थ ऑफ डिस्टन्स रन याचा अर्थ प्रत्येक शब्दाचा वेगवेगळा जर घेतला 60-60 सेकंड म्हणजे सेकंद, वर्थ म्हणजे योग्य, डिस्टन्स
अंतर तुम्हाला माहिती आहे, रन पळणे माहित आहे, परंतु 60 सेकंड वर्थ ऑफ डिस्टन्स रन याचा अर्थ मिनिटातील सर्व सेकंदाचा वापर चांगल्यासाठी करणं. आणि बी अ मॅन याचा अर्थ गुड परफेक्ट बॅलन्स्ड ह्युमन बिईंग असा त्याचा अर्थ इथं कवितेमध्ये निघतो, हे लक्षात घ्या. ओके, नाव वी विल सी द meaning of the last stanza. If you can talk with crowds and keep your virtue, or walk with kings nor lose the common touch. Here the poet is saying that if you are mixing with all kinds of people and keep your virtues well, you are not losing your virtues, good qualities. You are stick to the good qualities, not accept any bad things in you. Your habits are good one, and when you are mixing with some high profile personalities or kings, at that time you are not forgetting the common people. At that time you are a very good person. इथं कवी म्हणतो की जर मुला तू सर्वसामान्य लोकांच्या गर्दीमध्ये मिसळत असशील, त्यांच्याशी बोलत असशील आणि त्यांच्याशी बोलताना तू तुझे सद्गुण जपून ठेवत असशील, सद्गुणानं वागत असशील, म्हणजे साधारणपणे कवीला असं म्हणायचं आहे, तू तुझ्यापेक्षा खालच्या दर्जाच्या व्यक्तींशी जेव्हा बोलतोयस तेव्हा जर योग्य पद्धतीनं बोलत असशील, सद्गुण जपून बोलत असशील, तर तू एक चांगला माणूस आहे. आणि त्याचबरोबर जर तू मोठ्या व्यक्तींशी, राजासारख्या व्यक्तींशी किंवा पॉलिटिशियन्स, श्रीमंत व्यक्तींशी बरोबर चालत असशील आणि तेव्हा ते चालताना सुद्धा तू सर्वसामान्य माणसाचा संपर्क विसरत नसतील, सर्वसामान्य माणसाचं जीवन विसरत नसशील, तर तू एक चांगला माणूस बनशील. इफ नायदर फोज नॉर लव्हिंग फ्रेंड्स कॅन हर्ट यू, इफ ऑल मेन काउंट विथ यू बट नन टू मच. जर शत्रू किंवा मित्र, तुझे शत्रू किंवा मित्र तुला कुठल्याही प्रकारची इजा पोचवत नसतील, तुझे मन दुखावत नसतील, तर तू एक चांगला माणूस आहेस. आणि त्याचबरोबर तू सर्व माणसांच्यात मिसळत असशील, तू त्या सर्वांमधील असशील, पण कुणामध्येही जास्त अटॅचमेंट तुझी नसेल, तर तू एक चांगला माणूस आहे. म्हणजे सगळ्यांच्या बरोबर असशील आणि सगळ्यांचे सद्गुण, सगळ्यांची मन राखून तू वागत असशील, पण त्यांच्या दुर्गुणांपासून दूर असशील, तर तू एक चांगला माणूस आहे. आणि लास्ट 4 लाईन्स मध्ये काय कवी म्हणतो बघा, इफ यू कॅन फिल द अनफॉरगिव्हिंग मिनिट विथ 60 सेकंड्स वर्थ ऑफ डिस्टन्स रन्स, युअर्स इज द अर्थ अँड एव्हरीथिंग दॅट इज इन इट, अँड विच इज मोर यू विल बी अ मॅन माय सन. शेवटच्या 4 ओळीमध्ये कवी म्हणतो की हे इथं कवी असं म्हणतो की वेळ आहे, ही वेळ निघून जाणारी असते, पुन्हा ती आपण आणू शकत नाही. पण या वेळेचा वापर, त्या वेळेतील प्रत्येक सेकंदाचा वापर जर तू एक अविस्मरणीय क्षण म्हणून करत असशील, त्या क्षणाचा वापर अतिशय चांगल्यासाठी करत असशील, मिनिटातील सेकंदाचा वापर, तर बाळा ही पृथ्वी तुझी आहे आणि या पृथ्वीवरचं सर्व काही तुझंच आहे. आणि आणखी तुला काय हवंय? तू एक चांगला सद्गुणी संतुलित व्यक्तिमत्वाचा माणूस बनशील माझ्या मुला, असं रुडयार्ड किपलिंग शेवटच्या 4 ओळीमधून म्हणतोय. बाळांनो, तुम्हाला ही कविता समजली असेल. आता तुम्ही या रुडयार्ड किपलिंगने या कवितेतून दिलेले वेगवेगळे सल्ले आहेत, त्याचा आपल्या जीवनामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं वापर करण्याचा विचार करा. आपण आता इथं थांबतोय. इंग्लिश वर्कशॉप मधल्या ऍक्टिव्हिटीज तुम्ही व्यवस्थित सोडवा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. ओके, थांबतो.
तुमचंच